अरे ह्या कामगारांना म्हणलं ते शेतीमधली कामं पडदेशीने करून घ्या. किती वेळ लावतात ते कामं करायला. ह्यांच्याकडे आहे ना बघावं लागलं मला. तर हरामखोराला नाम्याला पैसे दिलेत, ह्याने व्याज अजून दिलं नाही मला. नमस्कार सावकार. नमस्कार नमस्कार. मी काय म्हणतो, बोला. पाहुण्याचे ना 2-3 चक्कर झाले मायक, त्याला मला हाय माता नाही म्हणता येणार. पाहुण्यांच्या हा का बरं? माझे पुरीचं जमलंय, हा पण हे सगळं तुम्ही माझ्यावर काय येतं तुम्ही पैसे दिले ते लग्न होणार आहे. पैसे? काय श्रीपतराव माहितीये का, सध्या तर माझ्याकडे पैसे शिल्लक नाहीत. करावं सावकार, माझ्या करता काय करणार. अहो, आता मस्त हो, करायची माझी इच्छा आहे, पुरीचं वय मोठं होत चाललो. पण मी काय करू आता श्रीपतराव, पैसे तर जवळ नाहीत ना. तुम्ही माणसाने ते काम करीन मी तुमचं आहे ना, पार तुम्हाला समजायचं जनावरचं शांत काढी, पण मला नाही म्हणू नका. श्रीपतराव, तुम्हाला पैशाचं काम केलं असतं बरं का मी, पण जेवढे पैसे मी बाहेर वाटलेत ना, 1 रुपया माझ्या हातात अजून आला नाही. कुठनं पैसे द्यायचे मी सांगा बरं? याच घ्या माझ्या सावकार, डबल नाही घ्या बाबा. नाही डबली नाही, याच पण घेईन मी, पण पैसे जवळ पाहिजेत ना द्यायला. आम्हाला शिरपतरावाची किंमत तुम्हाला तुम्ही पैसे दिले तर शिरपतराव तुझं लग्न होणार आहे, नाही तर लग्न होणार नाही. श्रीपतराव कसं आहे बघा, मी रोखोक बोलणारा सावकार आहे, तुम्हाला माहिती आहे. आता माझ्याकडे तर पैसे नाहीत. जर तुम्ही सावकार एवढं काम केलं ना, माझ्या चांबड्याचे तुम्हाला मी जोडे शिवीन बुवा. नाही, त्या जोड्यांचा माझा काय फायदा आहे का? तुझ्या चामड्याचं जोड घालून माझं काय करू मी? ऐका ना सावकार, ऐका ना. नाही नाही, ते हातपाय काय दाबू नको बाबा, हातपाय दाबू नको. कसं आहे माहितीये का, माझ्याकडे पैसेच नाही तर तुला कुठनं देऊ. तू दुसरीकडे कुठं तरी बघ, आपलं डोकं लाव. अहो, सगळ्या गावात तुम्हीच पैसे देतायत, मला माहिती. तुमच्या गावाचं पान हलत का? नाही, गावाचं पान हालत नाही श्रीपतराव म्हणणं बरोबर रे, पण कसं आहे आता सावकार असून माझी परिस्थिती खराब झाली, काय सांगू तुला. बरी जमीन आहे तुम्हाला टोल्याची, जमीन आहे नाही आपल्याकडे, पण ते घर आहे बा तेवढं. त्या घराचं काय येणार रे मला सांग बरं. हा, 50,000 रुपये त्या घराला कोण तुझ्या द्यायचं नाही. आपण ते 50,000 पण द्यायला माझ्याकडे शिल्लक नाहीत ना. 20 तारीख देणार का? नाही बाबा, कसं आहे पैसे नाहीत माझ्याकडे. मग काय करू पाहुणे नाही मग सांगू. मग आता ते तू बघ बाबा, आपल्याला नाही पटणार. माझं गणवाती सगळं गरीब, हा. जे ते सगळे दारुडे ते काय पैसे देते नाही आपल्याला. पोरताला लागणार येऊन चालली. नाही, जर माझ्याकडे पैसे आले ना, मी फोन करून तुला बोलवीन, पण आता तर माझ्याकडे पैसे हो नाही. सावकार, नक्षत्रासारखी पोरे हो माझी, पण आता काय आहे. मस्त नक्षत्रासारखे आहे. राम राम सावकार. राम राम. या बाबूराव, आज कसं काय इकडे माझ्याकडे आलं? आता तुमच्याकडे काम निघालं म्हटलं, चला सावकाराशिवाय कोणी काम करणार नाही आपलं. काय हो? हे बायकोर डिलिव्हरी झाली, हा, तिच्या दवाखान्यात बिल भरायचंय. खरं तुझ्या बायको ते झालं बा त्याला शिदीर. शिजर झालं. हा मला राहते शिदीर झालं. होय, शिजर झालं. 50,000ची गरज होती. हा, ही काही श्रीपतराव पण पैशालाच आलाय राव. हो का? पैसे शिल्लक नाहीत ना माझ्याकडे. अरे पुढचं जमत आलंय रे, मागणं लय भारी भेटले. हे तो पुरीच्या नंतर करता येईल, पण माझ्या बायकोचा दवाखान्यात तुझ्या घरी आणू दे. अरे सगळी सोय लागली पुढला मामाले. अरे वाटलं तर अजून 4 महिन्याने करता येईल, पण आता माझ्या बायको काय 6 महिने दवाखान्यात तुझं का सांग बरं. मला कसं होईल घरी आलं? तुमच्या दोघांना एक सांगू का, हा, माझ्याकडे पैसे काही शिल्लक नाहीत. सावकार असं करू नका बरं का. भावाला पैशाचं काम होणं राहिलं, म्हटलं चला आता सावकार करून पैसे देऊ. तुमचं वाटलं सगळं दाबी तुम्ही काम नाही नाही, तुम्ही बसा बसा बसा. काय करा तुम्ही. बायको तुम्ही वाटलं तुम्ही सोडून आणा, वाटलं मी घरी राहतो, आता काय करू. नाही नाही, तू सावकार, हा, तिची बायको तुम्ही वापरायला लागला असेल काय घरी निंदा कर पाहिला, पण सोडा असेल. नाही बा, ते 6 महिने झाले वाटत नंतर कोण तुमच्याकडे वाटलं. निंदाय खुरपायला. 6 महिने अरे पण कसं आहे बाबूराव माहितीये का? घरी सांभाळेल वाटलं खरं बा. नाही, पोर तू सांभाळशील का? हा, हा, पण पैसे तर पाहिजे का नको सावकाराकडे आता? मग आता काय द्यायचं सावकार. तर कसं आहे माहितीये का, पैसे सगळे मस्त आहेत भरपूर, हा. पण बाहेर वाटून बसतोय त्याच्यामुळे पैसे शिल्लक नाहीत माझ्याकडे. असा लफडा झालाय ना. हा, पैसे असते तर तुम्हाला मी मोकळ्या हाताने पाठवलं असतं का? आणि मला पण वाईट वाटतं राव. आज तुझ्या पोरीचं लग्न आहे, हो, लय ह्याची बायको बिचारीची दवाखान्यात आहे. तिची बायको काही नाही, पण मी आहे ना पुढच्या एवढा फाटा बांधला तुम्हाला. तुझ्या पोरीचं तसं म्हणायला गेलं तर मीच करून दिलं असतं लग्न. येऊ का सावकार? हा, या या या. नाही होत सावकार. नाही ना, नाही ना, अवघड झालं बोल. आता काय करणार? पैसे पाहिजे का नको माझ्याजवळ तरी द्यायला? हा, पैसे असते तर लगेच दिले असतं. तुला तर माहितीये बाबा, मी पैशाला कधी कुणाला नाही म्हणत नाही. आणि मग गंगाराम सावकार म्हणतात आपल्याला. सावकार राम राम. राम राम. या येऊ का सावकार. या या या.
काल आलाच हे बाबूराव हे पैशासाठी दुसऱ्या कशासाठी येणार आहे हो? आहे नाही हं. मला वाटलं द्यायला आला असं अहो, घ्यायला आलेत. असं का हा मग कुठनं द्यायचं पैसे मी? मला लागत होते बा पैसे. तुम्हाला पण पैसे लागतात का? हा किती पैसे लागतात? 40,000 लागत आहे मला. सध्या कांद्याची लागण चालू आहे. हा का? उद्या बायला पगार करायचा आहे. अरे अरे अरे, तुम्ही पण अशा टायमाला आला ना, ह्याला नेमकं मीच मोकळा झालोय. नेमकं काय आहे ते मला सोसायटीतून चेक मिळणार आहे. हा ते म्हणे एक 15-3 वर थांबवलं. पण आता माझ्याकडे शिल्लक नाही ना काही. 1 महिन्यासाठी द्या बुवा. हा 1 महिन्यासाठी नाही, मी 2 महिन्यासाठी दिलं असतं. अहो ते उद्या लई माझ्या मागे कडकड लागेल. सगळ्या बाय येतील घरी. हा मी काय करायचं त्याला? हं? अहो, सावकाराकडे काय नुसता नोटाच घेऊन बसलेला असतो का सावकार? अहो मग राहते मग सावकार का आला म्हणत्या. आपण ती वाटून बसलोय, मीच मोकळा झालोय. आता मला तुम्हाला खोटं वाटेल, मला आहे ना नाशिकला जायचंय. आता डिझेलला मला गाडीला पैसे नाही, अशी परिस्थिती माझी झाली. बरं असं करा 25,000 ते करा. अहो, इथं 10 नाहीत, 25 तर कुठनं देऊ तुम्हाला? उद्या थोडा कमी पैसे देऊ त्यांना. नाही नाही, पण 10,000 रुपये तरी पाहिजेत का? मग आता तुम्ही तर तुमच्याच बोटच्यावर म्हणलं चला जाऊ. अहो इथं फोन पे ला रुपये नाही माझ्याकडे. काय सांगायचं तुम्हाला? लय टेन्शन आलं आता तुम्हाला. तुमच्यावरच मला टेन्शन आलंय. माझी शेताची कामं पडलीत, कामगाराला पगार द्यायचा आहे मला. 25 कुठून करा काम तुम्ही ना काहीतरी करा यायला. मला आहे ना लय आता एका रात्री कुठून आणणार आहे मी आता कसं पैसे? आहे माहितीये का विठ्ठलराव, हं. आता सध्या पैसेच नाहीत बघा. काम झालं तर मी तुम्हाला कळवीन फोन करून. अहो पण ती मला उद्या अर्जंट लागायचं ना पगार करायचे ना. हातात आहे बघा, मी इथं मोकळा आहे ना, आपल्या हातात तर काहीच नाही बघा. आज लावायची होती आणि उद्या ते पगाराला येतील. आता पगार आले तर मी काय करायचं? म्हणलं चला बुवा सावकार निम्म्या रात्री काम करत्या. हा नाही, निम्म्या रात्री काम करतो, मला काही याजच घ्यायचंय. पण पैसा शिल्लक पाहिजेत ना माझ्याकडे. 25 पहा तुम्ही काहीतरी लावा डोकं. नाही नाही बरं का, काहीच नाही काहीच नाही. नाही नाही नाही, मग काय ते येऊ का? या 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 तुम्ही या. तर झालं काम तर संध्याकाळपर्यंत पहा बा कुठे. नाही झालं तर मी तुम्हाला कळवीन. हा ना. हा झालं तर कळवीन. पण अर्जंट कळवा बरं का. हा कळवतो कळवतो. येऊ का मग? या या. आईला अख्खं गाव पैसे मागायला येतं. ह्यांना पैसा कुठनं द्यायचं? ह्यांना पैसा देऊन वसूल कसं करायचं? माझा फायदा काय यांना पैसे देऊन? ह्यांना पैसे देऊन आपण मोकळं आहे का तेव्हा? नाही नाही, आपण आहे ना, आपल्याला जिथं वसूल होतील तिथंच पैसे देतो आपण. गंगाराम सावकार म्हणतात आपल्याला. आता चंपाला पैसे दिलेले आज आहे ना, तिच्याकडे जाऊन वसूल करायला पाहिजे. ती मला म्हणली होती, सावकार तुम्हाला मी 2 तारखेला व्याजासहित पैसे देते, आणि अजून आली नाही. काय नाही, आता आहे ना आपणच स्वतः तिच्या घरी जाऊ. काय ही सून पण कुठे गेलीये? हा, तिला म्हटलं साडीची घडी घालून ठेव. हा, तर ते जाते मी मैत्रिणीकडं. या असे जरा सुनांना समजून घेतलं ना, की सगळं घरातली कामं आम्हालाच करावी लागतात. हाय का घरात कोण? कोण आहे? कोण आहे? तुम्ही या की, या ना, या या या. बसा 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 बसा. ते जरा साड्यांच्या घड्या घालत होती. साड्यांच्या गाड्या घालायला चाललंय काय? हो हो हो. काय पाणी बिणी काही देऊ का तुम्हाला? नाही नाही, पाणी वगैरे काय असलं तर द्या. आहे की पाणी आहे ना, पाणी आहे हाय, ना. हाय. घ्या घ्या. बर बर बर. आज कसं इकडे येणं केलं? आज आता बघा ते कसं काय येणं केलं म्हणजे. आजची तारीख काय आहे? चंपाबाई. हो पहिले बसा, जरा आराम करा. तुम्ही लय गरम दिमागाचे हो. कसं आहे आता, सावकार की म्हणल्यावर आहे ना, आम्हाला तसं डोकं तापट ठेवावं लागतं. हो ना, हा. पण तुम्हाला काय कमी आहे आता? सगळं काय तुमच्याकडे देवाने भरपूर दिलंय तुम्हाला. नाही मज भरपूर दिलंय बरं का, पण वसूल केल्याशिवाय भरपूर आमच्याकडे शिल्लक राहत नाही. अहो पण मी काय बोलते, मला बोलवायचं की मी आले असते ना घरी. हा, तुम्ही कशाला इथवर येण्याचं कष्ट घेतले? नाही चला म्हणलं, माझे पण पाय मोकळे होतील, जाऊन यावं. बरेच दिवस गाठ नाही झाली चंपाची, म्हणलं जाऊन भेटून यावं. नाही जरा व्यस्त होती, जरा गावी गेली होती जरा. ते दुसरी सून आहे ना माझी, त्याची डिलिव्हरी होती. हा का? मग जरा गावाला 10-15 दिवस होती. जरा खर्च झाला ना आता, म्हणून तुमची द्यायला जमले नाही हो. हा असं का? झालंय होय. मग याच तरी द्यायचं ना.
देणार ना, व्याज आणि मुद्दल दोन्ही पण देणारच आहे मी बघा. कधी देणार मग? आता परवा 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 परवा? हा. हा, पण चंपाबाई कसं आहे माहितीये ना, हा गंगाराम सावकार आला की व्याज घेतल्याशिवाय जात नाही. अहो पण गंगाराम सावकर पण दयाळू पण आहे ना. नाही, कसं आहे, दयाळू मस्त आहे. हम्म. माणसाला अडचणीला उभा राहतो सावकार, हो हो पण वसूल केल्याशिवाय राहत नाही. आहे का नाही? मग खरंय खरंय खरंय. मग व्याज तरी वसूल केलं पाहिजे मला. बरं मी काय बोलते, हा. पैशाचं नंतर बोलूया. काय जेवण बिवण काय बनवू का तुम्हाला? जेवण काय करायचंय तेव्हा? जेवणापेक्षा आपलं व्याजच वसूल करून घेऊ. आता मी व्याज पण देते, सगळंच देते, तुम्हाला तर माहितीच आहे ना. हा. मग आता माझ्यासाठी पण एवढे तुम्ही कडक नियम करायला लागले तर कसं व्हायचं? तुझ्यासाठी कशाला चंपा मी कडक नियम करतोय? आता कशी पहिले कडक कडक बोललात माझ्याशी. आता बोलावं लागतं, सावकार आहे म्हणलं बोललं चाललं पाहिजे. हो 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 आहे का नाही? होय. मग आणि बाकी कसं चाललंय घरी समजा? बाकी एकदम मस्त चाललंय, एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही लोकांचं भलं करता, तुमचं चांगलं असणारच की. हा मग चांगलं आहे, एकदम मस्त मजेत चाललंय. हम्म. माणसं रोज दरवाजात पैसे मागायला येतातच. आज काय आणलं नाही बाई मला खायला? तुला नाही ना, काय काय झालं माहितीये का? आज तुला सांगतो, तो बाबूराव पैसे मागायला, तो इथल्या पैसे मागायला, त्यांना तर देऊच नका. तो शिरप्या पण पैसे मागायला. ह्यांना कोण पैसे द्यायचं? देऊच नका, ते लोक अजिबात चांगले नाहीत. हे यांच्याकडून व्याज कधी भेटणार आहे मला? हम्म. तुला दिलं तर कसं व्याज वसूल होतं माझं. आहे का नाही? हो, तुमचं लयच प्रेम आहे नाही का माझ्यावर? मग खरंच मला लय आनंद होतो बाबा, सावकारचं माझ्यावर प्रेम. मग लय मला बरं वाटतं बघ. पण जाऊ दे चंपा, हा. तू पण आहे ना हम्म. चांगली मला जीव लावते बरं का. नाही, आता तुम्ही एवढं सगळं बघताय तर जीव लावायलाच लागेल की नाही? मग तुझ्यासाठी बघायचं नाही तर कोणासाठी बघायचं? होय होय हा? होय होय, बरोबर बोलताय तुम्ही. आहे का नाही? हा बरं, आता मला काही जास्त वेळ नाही, हा. चल बरं. आता सुनबाई आहे आज घरामध्ये. आईला नेमकी सुनवायच आहे का? ते काय झालं, आम्ही गावी गेलो होतो ना, मग जरा आरासूर करत होती ती. आतलं खोळीत आहे ते. आहे का? होय होय. मी येते की उद्या? हा तू येते का? हा, मी येईल की उद्या. उद्या येशील ना? काय येत नाही का मी? फोन करून ये बरं का. चालतंय, येते. फोन येऊ करू. का मग मी? हा, या या. चहा वगैरे घेतला? नाही नाही, काय नको, आता आता डायरेक्ट जातो, जरा तालुक्याला जायचंय मला. हा येतो बाहेर जाऊन मग मी. हा, टोपीला झाके बर का? मग आता सावकार म्हणल्यावर टोपी पाहिजेच ना. वय वय वय, या या. बापरे, आज त्याला मी कसं तरी कटवलं. पैसे तर मला द्यावेच लागणार आहे. आणि आज का चल म्हणे घरामध्ये, नशीब मी खोटं सांगितलं म्हणून निघून गेला. सीमा, ए सीमा, झालं की नाही ग? सासू कुठे गेली, कधी येते काय माहिती. काम पण आवरलंय, काही काम पण नाही माझं. थोडीशी बसते बाहेर, मग बघू. चंपाबाई म्हणले 2 दिवसांनी येते. 4 दिवस झाले अजून चंपाबाई आली नाही. काय नाही, आज आहे ना, हा गंगाराम सावकार पैसे वसूल केल्याशिवाय जाणार नाही. आज कुणी असू द्या, पैसेच वसूल करणार म्हणजे करणार. वा 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 वा. या ना. काय हो कुठे गेले सासूबाई? सासूबाई बाहेर गेली, मार्केटमध्ये जायले. मार्केटला गेले का? मार्केटला काहीतरी भाजीपाला आणायचा होता ना, हा का? म्हणून जायले. मग सुनबाई एकटीच घरात दिसते. हा, तुम्ही काय सहज आले आज? हा, आता काय येणं जाणं सहजच असतं आमचं. बरं झालं, चांगलं आहे ना. हा, मग काय काम काढलं माझ्याकडं? आलो होतो सासूकडच, पण आता सासू नाही तर तूच आहेस घरी. नाही, मग काम काय माझ्याकडे असं? तुझ्याकडे का म्हणजे कसं आहे, आता तुला तर माहितीये सासून तुझ्या व्याजानं पैसे घेतले. हा, आता व्याज वसूल करायला सावकार हा येतोच, येताच. मग त्याच्यामुळे मला पण वसूलच करायला पाहिजे ना. भेटले नाही का सासूने पैसे? नाही ना अजून. आता तसं म्हणा गेलं तर व्याजाचं माझे 26,000 रुपये घ्यायचे मला आज, नुसतं व्याजाचं. पण आता नाही ना, व्याजच नाही ना, द्यायलाच काही नाही, तर कुठून देणार सासूबाई? हे असं म्हणून जमतं का? कसं आहे, तू सुनबाई म्हणून तुझ्याशी गोड बोलतोय मी. हा, नाही तर आता तुझी सासू असते ना, तर तिला चांगल्या भाषेत सांगितलं असतं मी. एवढं नका बोलू जाऊ माझ्या सासूला, पण माझी सासू भरपूर काम करते. हा, भरपूर काम करते, त्याचं मी काय करू? पण मला ते निघत नाही ना तेवढी मुद्दल, काहीच नाही राहत. ती मला काय म्हणली, मी 2 दिवसात व्याज देते. आज 4 दिवस झाले तरी तिने व्याज नाही दिलं. त्या पैशासाठीच गेलेल्या बहुतेक. मग
हा का? हा म्हणे मला सावकाराचे पैसे द्यायचे, हा. तू आवरून तो म्हणे घरातलं, आले का मी देऊन टाकेल म्हणे. मग तुम्ही नंतर आले असते तर दिले असते पैसे. नाही नाही, कसं आहे माहितीये का, मला वेळ नाही ना तेवढा. आम्हाला वेळ आहे ना, आम्ही येऊन तुमच्याकडे डायरेक्ट द्यायला. नाही नाही, तुम्हाला वेळ असून काय फायदा, ह्या सावकाराला वेळ पाहिजे ना तेवढा. सावकार दम खात नाही त्या गोष्टीला. नाही सासूबाई आली का लगेच सांगाल तुमच्याकडे द्यायला. नाही नाही, सासूबाई काय देईल तवा देईल, तू कशाला काळजी करते, तू आहेस ना. मी मग काय आहे, तवा. पण सगळं सासूबाई सांभाळते ना घरातलं. हा नाही, तू कशाला काळजी करते, सासू मत सांभाळते. पण तसं म्हणाय गेलं ना, तू असल्यावर व्याज पण वसूल होऊन जाईल. असं कसं? हा? आता बघ, सासून दिलं काय आणि तू दिलं काय, एकच आहे. पण नाही, मी नाही ते असं म्हणजे सासूबाई सगळे व्यवहार करते. नाही, सासू मस्त व्यवहार करते. हा, पण सासूच मला म्हणली होती सुनाकडून व्याज वसूल करून घ्या म्हणून. सासूबाई म्हटली का असं? हा पण त्या मला काही बोलून नाही गेलं असं की पैसे मी देणार आहे. नाही, मला फोन करून सांगितलं होतं ना. मग मला आला असता ना फोन. हा, मग आता केला नसेल. तुम्ही सावकार म्हणे घरी जा, सुन आहे, सुनाकडून व्याज वसूल करा आणि जा म्हणे. पण मग सासूबाईने पैसे गेले ना, मग सासूबाई देणार तुम्हाला पैसे. नाही, ते मुद्दल देणार आहे, व्याज वसूल करायला मला सांगितलं. नाही नाही, मला त्या बोलल्या की तुम्ही आले ना तर थांबून ठेव, नाही तर ते व्याज देणार संध्याकाळी येऊन. कसं आहे माहितीये का, आता तुझी सासूच मला काय म्हणली माहितीये का, तुम्ही घरी जा, सुनाकडून व्याज वसूल करून घ्या आणि मी आल्यावर मुद्दल देते. सासूबाई असे म्हटले का? हा बोलले असेल, तुमचं त्यांचं काय बोलणं झालं जास्त मला काही सांगितलं नाही. हा, मग तू कशाला टेन्शन घेते, तसे तू टेन्शन घेऊ नको. नाही मी हा नाही घेत चल सासूबाई. आपली घरात चल. घरात का? हा, चहा वगैरे बनवून दे ना मला. हा, चला चहा देते. हा, चहा बनवून दे. येतीलच आता सासूबाई. हा हा, घर पण मस्त आहे बरं का. हा हा हा, एकच नंबर. बघा तुम्ही, तुम्हाला चहा ठेवते मी. हा, चहा ठेवते का? हा हा, मी बसतो. बस. हा दार का लावतो तुम्ही? आता व्याज वसूल करायचं म्हणलं दरवाजा लावलाच पाहिजे ना मला. पण मग व्याज वसूल करा, दरवाजा नका लावू. माझी सासूबाई येईल ना आपल्या. मग येऊ दे ना आली तर. नाही ना, सासूबाईला वेगळं वाटत. आले तसं. कोण आहे? बोला ना दरवाजा तुम्ही. हा, बरं खोलतो. सावकार हा, काय ग? ते बोले तुम्ही सांगितलं तो व्याज घ्यायला आले, पण दरवाजा लावून घ्या. काय चाललंय सावकार? बाहेर ये, या बाहेर ये, या बाहेर ये, या बाहेर या. तू सावकाराचा शर्ट करायला लागलीस. अरे, सावकार हा, हे बघा, तुम्हाला वाटत नाही तुम्ही आज जरा जास्त केलंय ते? काय जास्त केलं? काय झालं? नाही. बरं झालं तुम्ही आला. जर एक मिनिट, तुम्हाला 5 मिनिटात कळेल परत. अय, मला सांग, ह्या नीच माणसाला आतमध्ये काय घेऊन मी गेली? काहीच नाही केलं, ते मी तर बसलेली होते. आले म्हणे तुम्ही सांगितलंय जसं की व्याज घरात जाऊन त्यांच्याकडनं घेऊन घे, म्हणजे जसं माझ्याकडनं घे. मग ते बोलले चहा ठेव, म्हणून मी चहा ठेवायला गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. काय चाललंय हो? हा? तुम्ही तू- माझ्याबद्दल जो विचार करताय तो तुम्ही माझ्या सुनेबद्दल करताय का? अहो तुम्हाला मला- लाज कशी वाटत काय नाही? झालं? हात खाली. काय झालं? हा? अहो, सावकार काय? 5 लाख पैसे- रुपये घेतले, ठीक आहे, थोडे थोडे करून मी देत होते. आता 3.5 लाख रुपये त्यांचे द्यायचे बाकी होते. हा? या माणसाने काय केलं बरं, येतोय घरी, ठीक आहे, आता माझ्या सुनावर वाईट नजर ठेवून हा आतमध्ये अतिप्रसंग करत होता. किती नीच माणूस असेल हा, हलकट असेल हा. अहो आम्ही पैसे मागे, आम्हाला पैसे दिले. काय भानगडी? सावकारी पडतं का तुम्हाला? अरे वा, आज गाव गोळा व्हायला लागलं वय. मला गावाचं काहीच घेणं नाही. मला सांगा, ती म्हणजे अय, माझ्या सुनाला- अय, सावकाराच्या कॉलर पकडायची हिंमत कशी झाली तुझी? तुमची हिंमत कशी- एक मिनिट. तुमची हिंमत कशी झाली माझ्या सुनाला आतमध्ये घेऊन जायची? तो आकडे पेढून घेत होता का हा? पैसे? हा, आणि तो झाल्यावर तो सुरू कुठे पण मला बोलले चहा ठेवून दरवाजा लावून घेतला. हा. बळजबरी करायला लागले. नाही नाही केलं का? बळजबरी जवळ यायला पाहू घे, लागले. चेक कर तिला. नाही मला नाही काही पुढे वर काय टाक नाही, तिला. नाही काहीच नाही केलं. कुठं वरदान करणार आहे हो तुम्ही? जरा गप्पा बसा. वहिनी हो. अय, चंपा, अंगाला हात लावायचा नाही. ए, नको नादी लागू बाबा. काय? तुला पटलं का? सावकाराच्या नादाला लागतो. सावकार. सावकाराच्या नका नादी लागू. अय, ए, हे काम करा. नाही भाऊ. याचे फोटो काढा. नाही भाऊ, आपण आणि ते माझं नशीब तुम्ही लगेच आले वेळेवर. तुम्हाला बाबूराव चाललो भाऊ. यांना सांग, अरे सावकाराच्या वाटेला गेला ना, गावात तुम्हाला थांबून देणार नाही. नाही, तुम्ही आणि हे जे पैसेच काय नाही, फोटो काढ नाही तर कुठं जा, तू Banner पोलीस लावा. स्टेशनला जा, बॅनर लाव. हा, banner लावणार बरं का, ना? कोणत्याही मोठ्या साहेबाच्या पुढ्यात जा, त्या गंगाराम सावकाराचं नाव जरी घेतलं ना म्हणजे तुम्ही- तरी हिंमत होणार नाही. तुम्ही काय अय, फायदा घेतला का? स्त्रियांचा त्यांना पैसे द्यायचे आणि त्याचा फायदा घ्यायचा नाही आणि उरून यायचं. अरे तुझ्याकडून तर मी व्याजासहित वसूल केले तिच्याकडून पैसे. हा?
आणि ही काय माझी कॉलर धरती हॅलो साहेब हा? ए, काय फोन करतो नाही बाबराव लाव दे हा बोलव तेच साहेबांना सांगतो मी तुम्हाला उचलून न्यायला हा हा एवढी सावकारात साहेब तुम्हाला एखादी टाकली पूर्ण ऐका बघा ती ऐका पूर्ण झालं टाकली का नाही, कोणता साहेब आहे आज तुरुंगात टाकतो तुम्हाला. कोणाला मला तुम्हाला अरे तुम्ही आमचं चालणार आहे कारण तुम्ही दरवाजा लावून आता आले आणि नाही सीमा तू सरळ सांग सरळ सांग. बांगड्या कुठल्या काय का बांगड्या बांगड्या नाही ठेवल्या जवळ आलो एकदम तेवढं सासूबाई आल्या. तुझ्या घरात बांगड्या आहेत का बघा बरं सावकार तुम्ही एवढं काय ओढताड करायची हा? अरे माझा पैसा वसूल करायचा आहे मला मी ए, पैसा पैसे कधी वाल्या. सोडत नाही मला. येतो कसं पाहिजे येतो का आम्हाला किती अडचण दिलं पाहिजे आम्हाला आम्हाला ए, हा, आता खरं. एक ठाकर टाकीन ना हा. अरे मला तर बोलले तुम्हाला 2-2 लाख रुपये दिले म्हणून. कधी दिले हो, नाही. कॉल मला आहे काय बाई चाटाळी हो, 2 दिवसापूर्वी तुम्ही याच पायरीवर बसून मला बाय बाय बोलायला शिजर झालं तिथं हा तू पैसे मागायला आले दिले का मी तुला पैसे बाबराव तू मागायला आला तुला दिले का पैसे एक काम करा वहिनी घराची परवानगी आम्हाला त्याला घर पकडून हातो नाही हो. हा ना. नाही, आपण नाही, नाही आणणार. हा ना हा ना या तू सावकार हात नाही, भाऊ, नाही, भाऊ, नाही. नाही नाही तुम्ही कांदे का अरे, सावकार 8 दिवसात परत आपल्या बोकडे बदलतो काय नाही ना आम्ही जबाबदारी आपण सांगू ना अहो, आम्ही सांगणार आहे ना व्हिडिओ काढून टाकूया खटी हा. नाही रे भाऊ, या तुम्ही तुम्ही सावकारला या आहे ना? बाहेर आहे. या बोट बाहेर- लावून दाखवा असं. ए, थांब. या बाहेरचं बरोबर आपण बाहेर नको या बाहेर तसंच आहे. जा. अहो, काय नका म्हणजे आम्ही असं कसं आहे काय बरोबर आहे, हा, तसंच आहे तुम्ही. सावकारी काय नाही का व्हायला पाहिजे तो माणसाला पाहिजे नाही कोण म्हणतं? नाही दिले मला पाहिजे आता नसते तो काय आपल्याला रताळ दे. मला कोणी दिले रे पण नसते पाहिजे तो. तुमच्या अगोदर हिला 5 लाख रुपये दिलेत हा, पाय- तुमच्या व्याजाचं अगोदर- घेतलं, व्याजाचं घेऊन राहिले हा मग व्याज वसूल करायचाच आहे मला असं दरवाजे लावून व्याज वसूल करताय का अहो, पण मग पैसे मी दिले तर माझ्याशी संबंध होता ना माझ्या सुने तुम्ही तुम्ही सावकारला का? तुम्हाला. तुम्ही सावकारला का? हो, बाबराव नाही जाणार, मला माहिती. काय हा. बाबराव, काय कांटे आहे? पैसे- तुम्ही बाहेर जावा का घरी सासूबाई बाजूला सरका हो, सासूबाई बाजूला या हा, ये. नाही, तू ये ना पुढे ये ना ये ना पुढे ये अरे पुढे ये ना काय करशील? शिरप्या तो जवळ आला. माग जातो कशाला चोर वर शिरतोय हा माणूस. तो जवळ आला शिरप्या. आणि आमच्या दरवाजाच्या उमऱ्यावर खालून या खाली या. हा. खाली येऊन बोला. खायला एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात हिंमत आहे का या ना पुढे सावकार नाही, हो, सावकार नाही. नाही नाही तुम्ही त्याला उचला आणि तिकडे ना विहिरीत देऊन टाका या माणसाला मी काय म्हणतो, समजलं ना? तर तो काय रावळीचा पोलीस स्टेशनला हा, त्याला उचलून. चला, जा जा चला. जा पोलीस नाही, तू तुम्हाला जा पोलीस तुला स्टेशनला- गरज आहे ना तू पोलीस स्टेशनला जा पोलिसांना सांग तुझ्याकडे पुरावा आहे ना पैसे? माझ्याकडे आहे ना पुरावा आमच्याकडे पण पुरावा आहे काय? त्यांचा तसं म्हणायला गेलं ना तर घर मी लिहून घेतलेलं असं. आहे हा मग राहतं घरात पण बाहेर काढीन मी सावकाराला पैसे तुम्ही चला. मला मदत केली बाबूराव तू काळजी करू नको हा. तुला किती 50 म्हणत होता ना हा. 1 लाख रुपये तुला लिहून देतो दिलं का तुझ्या तुम्ही? घरात का? हा बिनव्याची घर लिहून अहो, अजून काय आई, पाहिजे? आई. बाबराव लिहून लय नाही काय दिलेलं, माणूस घराच्या खाली या. फायदा घेतलात का लिहून घेतलंय घर तुला काय माहिती तुझ्या सासून स्टॅम्पवर सही केली तो नवरा कोणी आला? तो नवरा? सासूबाई नाही सांगते तो नवरा? सही केली सही तुला वाचा येतं ना हा हे स्टॅम्पचा बघ फोटो आहे माझ्या मोबाईलला हा. धर बघ वाच पॅक करून वाच. दे, पॅक एकदम. पुरावे आहेत माझ्याकडे सुद्धा सासूबाई काय आणि करू तू- पैसे घेऊ कुठून आवाज वसूल राहायचं करणार कुठे? नाही, पुरावा नाही ना पैसे वसूल करायला पुरावा नाही ना होय आता काय पुरावा व्याज देणार आहे? महिन्याच्या महिन्याला नाही दिलं ना काय? शिरपा आगल तर बघ तुला सांगतो तुला गावात राहायचंय ना कळला गावात? सावकार जेल बुकिंग तू इकडे ये. काय ए, जेल बुकिंग जेल? अरे तुला हिथं जरी मारून टाकलं ना तरी माझं या सावकाराचं कोणी वाकडं करत नाही तो पुरीचं लग्न मोडायचे तुला ए, जाऊ दे तुम्ही काय बसा? तुम्हाला पैसे भेटलेले वरतून म्हणून बोलताय मध्ये हा. ए, तू हा, तुझी सासू त्याची- हा, बाबा आहे ना हा बाई सासू कशी ए, तुला आचार आहे. थोडे मी काय होतो अरे, सासूची मजबुरी पाहिली म्हणून घर नावावर करून घेतलं का अगं, ऐकीस का त्याला 1 लाख रुपये देतो ना तर हा सावकार चाटायला भेटतं तू म्हणजे तू कशाला जाऊन काळजी राहिले का करतो तुझ्या पोरीचं लग्न करायचंय ना चहा ठेवायला गेलं, माणुसकी केली मी काय बस ए, केलं काय तुझ्या पोरीचा अक्का लग्नाचा खर्च हा, मी माणूस करतो किती बा. आहे? हो, आले ना, तुम्हाला आले सवय बाब्या. झाली. तुम्हाला सवय झाली हा तुम्हाला घ्यायची सवय झाली मागून आले का या उद्यामध्ये आले का या बाबूराव बाबूराव, तुम्ही नीट ए बाबूराव समजलं ना? ए तू थांब शिरपा तुझ्या पोरीचं लग्न करायचंय ना तुझ्या अक्का पोरीच्या लग्नाचा खर्च हा सावकार करेल अरे तू म्हणून मी पोर काढली का हा तू म्हणून मी पोर काढली बरोबर मग राहू दे पोरगी तशीच काय त्याला करायचं पोर काढायचं तुम्ही नाही ए, काढायचं. आपण लग्नाचा खर्च मी आणले करतो गोळा करून पाहुणे रावळे ऐकू बरं? त्यांना लग्नापुरती आणले. यांच्या पोरीचं द्या पहिले करून हा. नाही, नाही, पुरीचं लग्न. नाही, नाही, तुम्हाला हा, भेटत आहे आता करा. डिलिव्हरी झाली. तुमचं ए. झालं असेल ना तुम्ही आज हो, कांगणे चला. हो, थांबा हा, तुम्ही आज चला. प्रकार केलात ना हा. मी तुमची फुटी कवडी पण द्या 3.5 लाख रुपये मी देणार नाही आज तुम्ही माझ्या सुनेवरती वाईट नजर ठीक समजलं ना आहे देऊ नकोस आणि तुमची
पोलीस कंप्लेंट पण करणार आम्ही दोघी जण Recording जा काय आमच्याकडे? पोलीस स्टेशनला जा, माझ्या गंगाराम सावकाराची कंप्लेंट दे. हा. तुला या राहत्या घरात मीच बाहेर काढतो का नाही बघ आता. कसे तू काढणार कुठं आम्ही राहते पण- ना आम्ही पण आहे, आम्ही ते बघू. पण मी बघतो. आम्ही पोलीस चौकीत जाऊन आम्ही- डायरेक्ट सांगू जा, जा, जा. सावकाराने आम्ही आमच्यावर महिला सावकार. आयोगाकडे जाऊ, त्याचा समजलं कॅमेरा ना? हा? त्या सोडून पैसे या आता यांनीच माझ्याकडे पैसे घेऊन बसा. पैसे पैसे कोणता नाही हा घालते सावकार आमचं. सोडत नाही. तर तुम्ही आता घेतलं ना त्याचं ते करून तुम्ही आता काय ओ सावकार घर दे आमचं, खाली उतरा. नाही ते जाऊ जा सावकार आहे का घर माझं? आमचं खाली हा? उतरा. 1 तारखेला तुम्ही या. आजची तारीख 27 जा, आहे. जा. निघा, निघा. 1 तारखेला बाबूराव लक्षात ठेवा बरं का. व्याज नाही द्यायचं, फक्त 1 तारीख मुद्दल तुमचा शब्द द्यायचं. ऐकतो आणि 1 तारखेला ह्यांना. हो आणि ऐका, व्याज नाही भेटणार हा, आहे. तुम्ही मुद्दल पण भेटणार उठा. आहे. उठा सावकार तुम्ही या. पण. ठीक आहे ठीक आहे. सावकार या तुम्ही. तुम्ही येतो मग उतरा, मी. पहिले 1 तारखेला येतो मी. वाईट नजराचा माणूस असशील ना असा नीच हलकट कधी वाटलं नव्हतं. हे? तेव्हा सासूबाई अजून सावकार, बघतोय. काय असं हे? मला तर असं वाटतं जरा विहिरीतच टाकून जीव द्यावा. मावा टेकायचं. काय केलं आम्ही? काल घ्यायचे त्याचे पैसे किती नालायक सासूबाईने व्यवहार केला, मला काय ए, माहिती. तू सावकार इतका नालायक आहे त्याच्या कोणी पैसे सुद्धा मागितले माले अडचण आली मागायला गेलो माय बायको दवाखान्यात तुम्ही दाताले साईड घेत गेली. होते. आता काय करते अहो, तुमचं तर 3 पोरं आहेत ना तुम्हाला, ते काय चौथं? चौथं वर्ष जर झालं बायकोचं चौथ्यांदा मला काही दमच नाहीये. हा दम नाही तुला दम नाही म्हणून तुम्ही सावकार घेतो का बाबूराव तुम्ही नीट बोला, हा? समजलं ना? तुम्ही आता जा, आमच्या घरी जाऊ द्या आम्हाला. हा? घरी जाऊ द्या आमचं आम्हाला. मी बघू, तुम्ही निघा. निघा इथं. हिच्या आमच्या घरात चोर थांबूच बिचारा नका. सोडत बसू. निघा इथून. काय निघा. पैसे होणार बस त्याच्याकडून. हा, ते काय आमचं- सावकार आहे. आम्ही ठरवू द्यायची का नाही, जा. बरं, तेच. ठेव भाई. काला चहा पाणी सावकाराला काला काढलं, निघा. निघा. त्याच्याकडून घे. आम्ही येऊ का? निघा. वासावर बसेल वाटतं सावकाराच्या. चाय पाण्याला येऊ का? चला हो, सासूबाई आता जाऊ दे. साखर चला दिली त्यांनी मला. घ्या लावून दरवाजा. दरवाजा लाव. हिच माणसं सगळी.